प्राचीन कोकण फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो थेट आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच गणपतीपुळे भक्तनिवास. प्राचीन कोकणच्या अगदी पाठीमागेच 2 मिनिटांच्या अंतरावरच हे भक्तनिवास आहे. मी आजपर्यंत पहिल्यांदाच भक्तनिवासमध्ये राहिले होते, त्यामुळे हा अनुभव कसा असेल ह्याबाबत मला जरा शंकाच होती. पण इथे गेल्यानंतर माझ्या सर्व शंका दूर झाल्या आणि इथला अनुभव अगदी घरासारखा वाटला. अतिशय स्वच्छ, साधे व भक्तांसाठी परिपूर्ण असे रूम फक्त 550 रुपयापासून AC आणि नॉन AC असे दोन्हीही पर्याय इथे आहेत. मी तुम्हाला रूमही दाखवते. अतिशय स्वच्छ असं हे बाथरूम आहे. त्याचबरोबर सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत गरम पाणी आपल्याला भेटतं. असा डबल बेड आम्ही घेतला होता विथ अटॅच बाल्कनी. बाल्कनीचे चार्जेस धरून ही रूम आम्हाला 700 रुपयांना पडली होती. विदाऊट बाल्कनी जर घेतली तर तुम्हाला 550 मध्येच नॉन AC रूम मिळेल. आणि तसेच इथं मिरर, वॉश बेसिन, कबड ह्याही सुविधा आहे. त्यानंतर आम्ही गेलो थेट बाप्पांच्या दर्शनासाठी. आज विशेष असं होतं की कारण मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती. ना धावपळ, ना कसली गर्दी, ना लाईन. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन मन अगदी शांत झालं. त्यानंतर आम्ही गेलो दर्शनानंतर मिळणाऱ्या महाप्रसाद घेण्यासाठी. इतका चविष्ट आणि पवित्र प्रसाद की मन तृप्त झालं.